या केंद्र सरकारनं आपली जी ठिकाणी शेतकऱ्यांची कळवणूक केली, जीएसटीच्या माध्यमातून असो किंवा अनेक माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांचं शोषण करण्याचं काम या केंद्र सरकारने त्या ठिकाणी केलेलं आहे. त्या ठिकाणी हिशोब काढला नाही, परंतु गेली 10 वर्ष या सरकारनं आपल्याला त्या ठिकाणी नागवण्याचं काम केलं आणि आता झालेल्या या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी निषेध दाखवून दिले. त्यांना आपण त्या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांनी साथ देणं महत्वाचं आहे. दुधाचे बाजारभाव हे सातत्याने कोसळीत आलेले आहेत आणि हे सर्व होत असताना केंद्र आणि राज्य सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी त्या ठिकाणी उभं राहत नाही. याचं कारण की परवाच्या दिवशी 26 तारखेला केंद्राच्या वाणिज्य विभागाने एक नोटिफिकेशन काढलं की इथं राज्यामध्ये लोकांना म्हणजे जनावरांचं खाद्य देखील भागवणं अवघडीचं असताना 10,000 मेट्रिक टन दुधाची पावडर इम्पोर्ट ड्युटी कमी करून आयात करण्यात आली. सूर्यफूल तेल आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला, मका आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला, मोहरीचं तेल आयात करण्याचा निर्णय घेतला. याचा आम्ही निषेध करतोय. आपणा सर्वांना माहिती की मधल्या काळामध्ये याच्या दुधाच्या पडलेल्या बाजारभावाच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आंदोलन केले. दूध उत्पादकांनी विधानसभेमध्ये देखील आवाज उठवण्यात आला आणि राज्य सरकारने दूध उत्पादकाला प्रति लिटरला 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. परंतु आज इथं अनेक दूध उत्पादक आहेत, तर ते 5 रुपये लोकांना सर्रास जर मिळाले असते तर आज रस्त्यावर उतरण्याची वेळ शेतकऱ्याला आली नसती. परंतु तुम्ही आता जसं आम्हाला विचारता, इथं जेवढे दूध उत्पादक आहेत त्यांना विचारा की अटी आणि शर्ती एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये घातलेल्या आहेत का आज 100पैकी 5 लोकांना देखील ते 5 रुपये मिळत नाहीत. आमचं पहिलं म्हणणं आहे की एनी हाऊ तुम्ही ते 5 रुपये सर्रास दूध उत्पादकाला देण्याचं काम केलं पाहिजे आणि दुधाला भाव हा 45 रुपये प्रति लिटर केला पाहिजे. याचं कारण असं की आज लोकांना 25-26 रुपये दुधाला प्रति लिटरला भाव मिळतोय आणि जे आमच्याकडून दूध खरेदी करतात मार्केटमध्ये त्या पाऊचवरती किंवा विक्री जी आहे ती 50 रुपये प्रति लिटरच्या पुढं गाईच्या दुधाचा दर आहे. आणि टेट्रा पॅक जे आहेत शेतकऱ्याचं दूध घ्यायचं आणि शेतकऱ्याच्याच पोरांना 150 रुपये लिटरनी इथं दिलं जातं. याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. सरकारला जाग आली पाहिजे आणि तो निर्णय दूध दरवाढीचा सरकारने घेतला पाहिजे.